नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी खोरे या नदी प्रणाली संदर्भात महत्त्वपूर्ण जे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात परीक्षेला, अशा प्रकारचे प्रश्न उत्तरे आपण या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण तापी, नर्मदा, त्याचप्रमाणे कृष्णा, भीमा, कोकणातील नद्या असतील, या खोऱ्यांतील नद्या असतील महत्त्वपूर्ण, त्यावरती प्रश्न उत्तरे आपण कव्हर केलेली आहेत मागील लेक्चरमध्ये. जर ते पाहिले नसेल पाहून घ्या, इम्पॉर्टन्स क्वेश्चन आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या स्टडी एम पी सी या चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढील लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. सो आपण एक एक प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? सो आपल्याला बरोबर पर्याय यापैकी ओळखायचा आहे. व्यवस्थित विधान वाचा की नेमकं काय दिलेलं आहे. अचूक म्हणजे बरोबर. ओके, यामध्ये कधी कधी वाचण्यामध्ये घाईघाईत आपली चूक होते आणि आपले मार्क जातात हाताचे. ओके, सो आपल्याला अचूक पर्याय यापैकी ओळखायचा आहे. पहिलं विधान आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठी गोदावरी नदीचे खोरे असून एकूण नदी खोऱ्यापैकी 75% भाग गोदावरी नदी खोऱ्याने व्यापला आहे. हे पहिलं विधान आहे. ब विधान आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे ती गोदावरी आहे. क विधान आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. ड विधान आहे, गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा असे म्हणतात. सो आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 मध्ये दिलेले आहे, विधान अ, ब व क अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत. पर्याय 2 मध्ये दिलेले आहेत, अ व क चूक आहेत विधान. पर्याय 3 मध्ये दिलेला आहे, विधान ब, क व ड अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत. आणि पर्याय 4 मध्ये दिलेले आहेत, विधान क व ड चूक आहेत. यापैकी आपल्याला अचूक पर्याय यापैकी ओळखायचा आहे. आपण एक एक स्टेटमेंट पाहूया. महाराष्ट्रात सर्वात मोठे गोदावरी नदीचे खोरे आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर एकूण नदी खोऱ्यापैकी 75% भाग गोदावरी नदी खोऱ्याने व्यापला आहे, हे सेंटेन्स पुढचं चुकीचं आहे. असो 49% भाग आहे तो गोदावरी नदीने व्यापलेला आहे. ओके, गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. ओके, एकूण महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांपैकी 49% आहे तो भाग गोदावरी नदी खोऱ्याचा आहे. ओके, स्टेटमेंट 1 रॉंग आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात लांबीची नदी गोदावरी आहे, तर बरोबर आहे. दोनदा प्रवेश करते महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. जेव्हा ती महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातून तेलंगणामध्ये प्रवेश करते, तेव्हा परत एकदा ती गडचिरोली येथे प्रवेश करते. ओके, सो दोनदा ती प्रवेश करते, हे विधानसुद्धा बरोबर आहे. आणि गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा असेही म्हणतात. ओके, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. सो पर्याय ब, क, ड म्हणजे 3 पर्याय बरोबर आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. ओके, त्यानंतर आहे, भारतातील कोणत्या राज्यातून गोदावरी नदी वाहत नाही? पर्याय आहेत, अ कर्नाटक, ब तेलंगणा, क आंध्र प्रदेश, ड महाराष्ट्र. गोदावरी नदी ही महाराष्ट्र राज्यातून उगम पावते, हा ऑप्शन गेला. त्यानंतर ती नांदेड जिल्ह्यातून तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते, सो ब ऑप्शन गेला. आणि शेवटचा राहिला आहे तो आंध्र प्रदेश. सो कर्नाटक राज्यातून ती वाहत नाही. ओके, प्रश्न 2चं उत्तर आहे ए, कर्नाटक राज्यातून ती वाहत नाही. ओके, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश करून ती बे ऑफ बंगालला मिळते. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न 3रा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहत नाही? आपण गोदावरी नदी प्रणालीमध्ये त्या लेक्चरमध्ये पूर्णतः कव्हर केलेलं आहे. ते लेक्चर जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ओके, पर्याय दिलेले आहेत, 1 नाशिक, ब अहमदनगर, क उस्मानाबाद, ड बीड, ई गडचिरोली, उ नांदेड, ए औरंगाबाद, ए जालना आणि ओ परभणी. तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय 1 मध्ये अ व ई, पर्याय 2 मध्ये फक्त क, पर्याय 3 मध्ये क व ड आणि पर्याय 4 मध्ये आहेत ते वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, सो गोदावरी नदी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातून वाहते. लक्षात ठेवा, तुम्हाला किती जिल्ह्यातून वाहते असंही प्रश्न विचारले जाऊ शकतो. तर 8 जिल्ह्यातून वाहते. तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, त्याचप्रमाणे नांदेड आणि परभणी. ओके, असे 8 जिल्हे आहेत. त्यामुळे उस्मानाबाद या जिल्ह्यातून ती वाहत नाही. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, नाशिक, अहमदनगर, बीड, गडचिरोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी 8 जिल्ह्यातून ती वाहते. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे.
त्यानंतर आहे प्रश्न 4, महाराष्ट्रातील गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? आपल्याला गोदावरी नदीची एकूण लांबी महाराष्ट्रातील विचारलेली आहे. अ पर्याय आहे 710 किलोमीटर, ब 850 किलोमीटर, क 668 किलोमीटर आणि ड ऑप्शन आहे 1100 किलोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 668 किलोमीटर. इतकी लांबी महाराष्ट्रातील आहे गोदावरी नदीची. ओके. 5वा प्रश्न आहे भारतातील गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? एकूण लांबी आपल्याला विचारलेली आहे एकूण भारतातील. ओके. पर्याय 1 मध्ये दिलेले आहे 1660 किलोमीटर, पर्याय 2 2100 किलोमीटर, पर्याय 3 1080 किलोमीटर आणि पर्याय ड मध्ये दिलेला आहे 1465 किलोमीटर. तर एकूण लांबी आहे भारतातील गोदावरी नदीची ती 1465 किलोमीटर आहे. ओके. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? चुकीचा पर्याय यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. ओके. विसंगत म्हणजे आपल्याला 2 नद्या दिलेल्या आहेत, त्यांचे संगम ठिकाण दिलेलं आहे. यापैकी कोणतं ठिकाण आहे ते चुकीचं आहे. ओके. पर्याय अ दिलेला आहे कादवा प्लस गोदावरी नदी संगम ठिकाण आहे टोके. ब आहे दक्षिण पूर्णा प्लस दुधणा हट्टगाव हे संगम ठिकाण. क पर्याय आहे प्रवरा व मुळा पाचेगाव. ड आहे गोदावरी प्लस सिंदफणा मंजरत. सो कादवा प्लस गोदावरी ह्या नद्यांचा संगम आहे तो नांदूर मधमेश्वर येथे होतो. सो पर्याय 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. दक्षिण पूर्णा दुधना या नद्यांचा संगम आहे तो हट्टगाव, प्रवरा मुळा पाचेगाव, गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांचा संगम आहे तो मंजरत येथे होतो. ओके. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? आपल्याला बरोबर पर्याय यापैकी ओळखायचा आहे. अ कादवा, शिवना, खाम, पाटी, दक्षिण पूर्णा, आसणा, प्राणहिता व इंद्रावती या उपनद्या गोदावरी नदीला किंवा गोदावरीला दक्षिणेकडून येऊन मिळतात. ब विधान आहे धारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा या उपनद्या गोदावरीला उत्तरेकडून येऊन मिळतात. क वरील दोन्ही विधान अचूक आहेत. ड वरील दोन्ही विधाने चूक आहेत. ओके. सो या प्रश्नाचं उत्तर आहे वरील दोन्ही विधाने चूक आहेत. कारण कादवा, शिवना, खाम, पाटी, दक्षिण पूर्णा, आसना, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या गोदावरी नदीला उत्तरेकडून येऊन मिळतात. कारण गोदावरी नदीचा फ्लो आहे तो पश्चिम पूर्व आहे. सो उत्तरेकडून त्या येऊन मिळतात आणि धारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ओके. लक्षात ठेवा. प्रश्न 8वा आहे योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा उगम. नद्यांमध्ये गोदावरी, प्रवरा, दुधना, दक्षिण पूर्णा आणि उगमामध्ये अकोले, वेरूळ, गौताळा आणि त्र्यंबकेश्वर. सो गोदावरी नदीचा उगम आहे तो त्र्यंबकेश्वर येथे होतो. सो पर्याय 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सरळ सरळ तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे अचं 4. सो आपल्याला पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. गोदावरी नदीचा उगम आहे तो त्र्यंबकेश्वर, प्रवरा नदीचा उगम आहे तो अकोले, दुधना नदीचा उगम आहे तो वेरूळ येथे आणि दक्षिण पूर्णा या नदीचा उगम आहे तो गौताळा येथे होतो. ओके. लक्षात ठेवा. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2, पर्याय 2. ओके. प्रश्न 9वा आहे कोणती नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते? एक तर गोदावरी पाहिली आपण, तापीसुद्धा ही दोनदा प्रवेश करते. अजून एक नदी आहे ती दोनदा प्रवेश करते. आपल्या पर्याय वाचूया आपण. अ प्राणहिता, ब मांजरा, क इंद्रावती, ड मिंबा. तर यापैकी मांजरा नदी आहे ना ती दोनदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. एक ती महाराष्ट्रातून ती डायरेक्ट कर्नाटक राज्यामध्ये जाते, त्यानंतर परत तेलंगणा राज्याकडून ती महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करते. ओके. नांदेड या ठिकाणी. ओके. प्रश्न 10वा आहे योग्य जोड्या जुळवा. गोदावरी नदी संदर्भात आहे. त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहे दिलेल्या आहेत आणि त्यांचे संगम ठिकाण. गोदावरी नदीला कुठे येऊन मिळतात या ठिकाणाचं नाव दिलेलं आहे. एका बाजूला नद्या दिलेल्या आहेत त्यामध्ये दारणा, प्रवरा, प्राणहिता, मांजरा आणि संगम ठिकाण आहेत नगरम, कुंडलवाडी, सायखेडा, टोके. दारणा नदी आहे ना ती सायखेडा येथे येऊन मिळते. पर्याय 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रवरा नदी टोके, प्राणहिता नदी आहे ती नगरम या ठिकाणी किंवा सिरोंचा या ठिकाणी येऊन मिळते आणि मांजरा नदी आहे ती कुंडलवाडी येथे मिळते. ओके. नांदेड या ठिकाणी कुंडलवाडी आहे तिथे येऊन मांजरा नदी गोदावरी नदीला येऊन मिळते. ओके. प्रश्न 11वा आहे मन्याड, लेंडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ह्या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? अ दुधना, ब वर्धा, क मांजरा, ड पैनगंगा. तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर क मांजरा या नदीच्या
मन्याड आणि लेंडी या उपनद्या आहेत. ओके, महत्त्वपूर्ण आहे. 12वा प्रश्न आहे, कोणती नदी सोमनूर येथे गोदावरी नदीला येऊन मिळते? अ पैनगंगा, ब वैनगंगा, क शिवणा, ड इंद्रावती. तर इंद्रावती ही नदी आहे ती सोमनूर येथे येऊन गोदावरी नदीला येऊन मिळते. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. प्रश्न 13वा आहे, भारतातील एकूण नदी खोऱ्यापैकी किती टक्के भाग गोदावरी नदी खोऱ्याने व्यापला आहे? अ 15, ब 25, क 10 आणि ड 5. तर 10% भाग हा गोदावरी नदी खोऱ्याने व्यापला आहे. ओके, लक्षात ठेवा, इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न बनू शकतो. 14वा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी तेलंगणा राज्यात प्रवेश करते? सो अ रामचंद्रपूर, ब अमलापूर, क धर्माबाद आणि ड पोलावरम. सो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नांदेडमधून ती तेलंगणामध्ये प्रवेश करते, तर नांदेडमधून कोणत्या ठिकाणी ती तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते? तर धर्माबाद या ठिकाणातून ती तेलंगणामध्ये प्रवेश करते. ओके, लक्षात ठेवा, पर्याय 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा आहे, आसना ही उपनदी गोदावरी नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळते? सो आसना नदी ही उत्तरेकडून येऊन मिळणारी नदी आहे. ती कोणत्या ठिकाणी येऊन मिळते गोदावरी नदीला? पर्याय अ दिलेला आहे त्रिकूट, ब संगम, क कंठेश्वर, ड जोगेश्वरी. या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिकूट या ठिकाणी येऊन ती गोदावरी नदीला येऊन मिळते. ओके, 16वा प्रश्न आहे, अंजना, गिरिजा, खेळणा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ह्या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? अ दक्षिण पूर्णा, ब मन्याड, क मांजरा, ड कादवा. या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण पूर्णा. या नदीच्या त्या उपनद्या आहेत अंजना, गिरिजा, खेळणा. ओके, प्रश्न 17वा आहे, नदी ओळखा. आपल्याला नदी ओळखायची आहे. खाली डी स्टेटमेंट दिलेले आहे, त्यावरून आपल्याला नदी ओळखायची आहे. विधान अ दिलेला आहे, या नदीचा उगम आहे तो चिंचोली टेकड्यामध्ये होतो. ओके, विधान 2 दिलेला आहे, या नदीच्या बिंदुसरा, कुंडलिका या उपनद्या आहेत. विधान 3 दिलेला आहे, ही नदी गोदावरी नदीला दक्षिण तीरावरून येऊन मिळते. ओके, सो पर्याय दिलेले आहेत आपल्याला. अ पर्याय प्रवरा, ब सिंदफणा, क मुळा आणि ड दारणा. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंदफणा ही नदी आहे जी की चिंचोली टेकड्यामध्ये उगम पावते. बिंदुसरा, कुंडलिका या त्याच्या नद्या आहेत आणि गोदावरी नदीला दक्षिण तीरावरून येऊन मिळणारी ती नदी आहे. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, जसं आपल्या इतिहासामध्ये समाजसुधारक यावरती अशा टाईपचे प्रश्न बनतात. ओके, सो असे प्रश्न बनू शकतात. ओके, येणाऱ्या एक्झामसाठी. प्रश्न 18वा आहे, डॉट डॉट ही उपनदी कंठेश्वर येथे येऊन गोदावरी नदीला मिळते. ओके, कंठेश्वर येथे येऊन कोणती नदी गोदावरी नदीला मिळते? अशा टाईपचा हा प्रश्न आहे. पर्याय 1 दिलेला आहे प्रवरा, 2 खाम, 3 दक्षिण पूर्णा आणि 4 भोगावती. सो दक्षिण पूर्णा ही नदी कंठेश्वर येथे येऊन गोदावरी नदीला मिळते. ओके, प्रश्न 19वा, पुढीलपैकी कोणतं ठिकाण सिंदफणा नदीकाठी स्थित आहे? अ माजलगाव, ब नांदेड, क बीड, ड पैठण. सिंदफणा नदीचा फ्लो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये आहे. सो नांदेड येऊ शकत नाही. पैठण हे औरंगाबादमध्ये येतं. सो पैठण सुद्धा येऊ शकत नाही. पर्याय ब आणि ड गेला. राहिला ऑप्शन माजलगाव आणि बीड. सो या प्रश्नाचं उत्तर आहे माजलगाव. सिंदफणा नदीकाठी माजलगाव हे ठिकाण स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न 20वा आहे, खालीलपैकी कोणती ठिकाणे गोदावरी नदीकाठी स्थित नाही? यापैकी कोणतं ठिकाण आहे ते गोदावरी नदीकाठी स्थित नाही आहे? लक्षात ठेवा. आपल्याला पर्याय दिले आहेत. 1 आहे कोपरगाव, 2 पैठण, 3 गंगाखेड आणि 4 नारायणगाव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नारायणगाव हे ठिकाण गोदावरी नदीकाठी स्थित नाही आहे. बाकीची कोपरगाव, पैठण, गंगाखेड, त्याचप्रमाणे नाशिक असेल, पुणतांब असेल, त्याचप्रमाणे नांदेड असेल, इत्यादी ठिकाणे आहेत ती गोदावरी नदीकाठी स्थित आहेत. ओके, 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे नारायणगाव हे ठिकाण गोदावरी नदीकाठी स्थित नाही. ओके, प्रश्न 21वा आहे, नेवासे व संगमनेर ही ठिकाणे कोणत्या नदीकाठी स्थित आहे? ही 2 प्लेसेस आहेत ती कोणत्या नदीकाठी स्थित आहेत? पर्याय 1 दिलेला आहे प्रवरा, 2 दुधना, 3 काळू आणि 4 आहे ते शिवणे. या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवरा नदीकाठी ही 2 ठिकाणे स्थित आहे, संगमनेर आणि नेवासे. ओके, प्रश्न 22वा, बीड हे ठिकाण कोणत्या नदीकाठी स्थित आहे? 1 कुंडलिका, 2 सावित्री, 3 बिंदुसरा, 4 मन्याड.
तर बिंदुसरा नदीकाठी बीड हे ठिकाण स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, गोदावरी नदीने कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे? 1 कांचीपुरम, 2 वेल्लोर, 3 राजमुंद्री आणि 4 आहे नेल्लोर. तर गोदावरी नदीने आपला जो डेल्टा बनवलेला आहे, डेल्टा निर्माण केलेला आहे, तो राजमुंद्री आंध्र प्रदेश येथे निर्माण केलेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि अंतिमतः जेव्हा बे ऑफ बंगालला जाऊन मिळते तेव्हा गोदावरी नदीचे 2 फ्लो तयार होतात. एक आहे गौतमी आणि 2 वशिष्ठी. हे 2 प्रकारचे ते प्रवाह निर्माण होतात. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टन्स क्वेश्चन आन्सर आपण यामध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा या तिन्ही नद्यांवरती प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. सो आपण ते पाहिल्यानंतर पूर्णतः नदी प्रणालीवरती क्वेश्चन आन्सर या स्वरूपाचे पूर्णतः लेक्चर कंप्लीट होतील. सो विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही लाईक करून सांगा. त्याचप्रमाणे तुमचे आवर्जून कमेंट पास करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून पुढील लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. तुर्तास थांबू इथं, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.